श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत नसेल तेव्हा कसे उत्तर द्यावे किंवा त्यावर कसे रिॲक्ट करावे. तर मित्रमैत्रिणींनो, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेवटी छोटीशी सुंदर कमेंट्स नक्की करा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मित्रमैत्रिणींनो, जेव्हा कोणी अचानक तुमच्याशी बोलणे थांबवते आणि संभाषणादरम्यान तुमचा संवाद तोडते, विशेषतः जेव्हा कोणतीही कारणं दिली जात नाहीत, तेव्हा ते खूप निराशाजनक असतं. एकीकडे आपण जीवनात आनंद राहण्याचा मार्ग शोधत असतो आणि दुसरीकडे आपल्याला नेहमीच इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची काळजी वाटत असते. तर मित्रांनो, तुम्ही काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करता, पण कदाचित कधीच होणार नाही. पुढे काय पावले उचलायची याचे मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकते. जेव्हा कोणी एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी तिथे राहू इच्छित असाल, तेव्हा हे अत्यंत कठीण असू शकतं. कोणीतरी तुम्हाला का थांबवू शकतं याची अनेक कारणे आहेत, परंतु मुळात कोणीतरी तुमच्यावर खरोखरच रागावलं आहे का, किंवा त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. कोणीतरी तुम्हाला का ब्लॉक करू शकतं याची अनेक कारणे आहेत मित्रांनो. कोणीतरी तुमच्याशी बोलणे का थांबवू शकतो याचे काही सामान्य कारणे आणि त्याबद्दल तुम्ही काय करू शकता याबद्दल काही सूचना येथे दिल्या आहेत. तर मित्रांनो, कोणीतरी तुमच्याशी बोलत नसताना कसे प्रतिसाद द्यायचे याचे उत्तर या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्यासाठी खरोखर प्रभावी असू शकतं. 1. संवादाची एक वेगळी पद्धत वापरा. मित्रांनो, नेहमीच असा पर्याय असतो की कोणीतरी तुम्हाला तोडले नाही आणि कौटुंबिक संबंध कसे सुधारायचे याचे सर्वोत्तम उत्तर आहे. त्याऐवजी ते मेसेजिंग किंवा सोशल मीडियासारख्या विशिष्ट प्रकारच्या संवादांपासून ब्रेक घेत आहेत. ही नेहमीच एक शक्यता असते, परंतु तरीही ते निश्चित केलं जात नाही. लोक सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाने भारावून जाऊ शकतात. तुमचे कनेक्शन संपले आहे असा निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वेगळा दृष्टिकोन द्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला थोडी जागा देण्याचा प्रयत्न करा आणि नंतर संवाद साधा. तुम्ही हे ठरवले पाहिजे की कोणीतरी सर्वांपासून दूर गेलं आहे की ते नुकतेच तुमच्यापासून दूर गेले आहे. जर ते फक्त तुम्हीच असाल तर कधीतरी तुम्ही जबाबदार असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीशी काही काळापासून बोलला नसाल तर ते सहसा तुमच्याशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या वैयक्तिक कारणामुळे असते. जर त्यांनी तुमच्याशी सर्व संवाद तोडला असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. जर ती तुमची चूक असेल तर तुम्ही ज्याला दुखवले आहे त्याची माफी मागा. त्याची माफी कशी मागायची हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. मित्रांनो, त्यांना जागा देणे आणि समजून घेणे ही आहे तिसरी गोष्ट. कधीकधी समोरची व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणीतून जात असेल आणि आपल्याला ते काय आहे हे माहीत नसते. उदाहरणार्थ, जर तुमचा मित्र तुम्हाला प्रतिसाद देत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना जागा दिली पाहिजे. नेहमीच कोणीतरी तुमच्यासाठी सहज उपलब्ध असेल असे नाही, कारण कधीकधी त्यांना जागा हवी असते. अशा परिस्थितीत प्रतिक्रिया देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेळ जाऊ देणे, धीर धरणे आणि त्याच्या उत्तराची वाट पाहणे. मित्रांनो, पुढील गोष्ट आहे, ज्या व्यक्तींची मैत्री तुम्हाला आवडते त्यांच्याशी संवाद साधा. एखाद्याला एक चिठ्ठी पाठवा की तुम्हाला त्याची काळजी आहे आणि जर तुम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर दार उघडे ठेवेन, परंतु भविष्यात कधीतरी त्यांच्याशी समेट करण्याची शक्यता असेल. तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता. मित्रमैत्रिणींनो, आपण आत्तापर्यंत पाहिलं की जर कोणी तुमच्याशी बोलत नसेल किंवा संवाद टाळत असेल तर हे करावे. आता आपण पाहणार आहोत की जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत नसेल तेव्हा काय करण्यापासून टाळले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत नसते, जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते आणि जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत नसते तेव्हा कसे प्रतिसाद द्यायचे याचे मार्ग शोधतो. परंतु जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत नसते तेव्हा तुम्ही काय करणे टाळावे हे समजून घेणे नेहमीच महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडियावर त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यांचा अपमान करू नका. सोशल मीडियावर किंवा तुमच्या इतर मित्रांसमोर त्यांना लाजवू नका.
तुमच्यात आधीच साम्य असलेल्या लोकांना तुमची बाजू सांगण्याच्या बाबतीतही हेच खरे आहे. यामुळे तुम्ही आणखीन वाईट दिसाल, विशेषतः जर त्यांनी परिस्थितीत नैतिकतेचा आधार घेण्याचा निर्णय घेतला असेल. दुसरी गोष्ट आहे, त्या व्यक्तीशी वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका. त्या व्यक्तीसाठी अर्थपूर्ण. जेव्हा काही चूक होते तेव्हा लोक कधीकधी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. कधीकधी लोकांच्या आयुष्यात असे अनुभव येतात जे त्यांना इतरांपासून दूर जाण्यास भाग पाडतात किंवा स्वतःला इतरांपासून वेगळे करण्यास भाग पाडतात. अगदी जवळच्या मित्रांच्या निवडक गटाविषयी. म्हणून जेव्हा ते तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रागाच्या भरात तुम्ही त्यांच्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका, याची खात्री करा. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे, त्यांना तुमच्यामध्ये तितका रस नव्हता हे मान्य करा. जेव्हा कोणी बोलत नसेल तेव्हा कसे उत्तर द्यायचे याचा विचार करण्याऐवजी इतर पर्यायांचा विचार करा. आणखी एक शक्यता अशी आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही चांगला मित्र मानता ती व्यक्ती मित्र नाही. हे शक्य आहे की तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असाल, पण त्यांनी तुमच्याशी मैत्री न करण्याचा निर्णय घेतला असेल. या परिस्थितीत ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याचा आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा टाळण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्या मुलाला इतका त्रास देऊ नका की तो तुमच्यावर नाराज होईल, तुमच्याशी बोलणं टाळेल, तुमच्याशी बोलण्याचा अचानक बंद होईल. जर तुम्ही अशा प्रकारचे असाल ज्यांना कोणीतरी अचानक तुमच्याशी बोलणे का थांबवले याचा विचार करणे थांबवता येत नसेल, तर हे लक्षात ठेवा की असे करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. दुसरीकडे तुम्ही कधीही इतर लोकांच्या कृतीवर तुमच्या जीवनाचे निर्णय अवलंबून ठेवू शकत नाही. जर तुम्ही एखाद्याला चिठ्ठी लिहून काही दिवसांनी त्यांच्याकडून उत्तर मिळण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही ते सोडून द्यावे आणि प्रकरण पुढे नेऊ नये. खरे कारण तुमच्यापासून कायमचे दूर जाईल किंवा तुम्हाला ते सापडले तरी ते तुम्हाला निराश करेल ही शक्यता ओळखा. मैत्री संपुष्टात येणे वेदनादायक असू शकते, परंतु कधीकधी जेव्हा कोणी तुमच्याशी संवाद साधण्याचे थांबवते तेव्हा ते एक आशीर्वाद ठरू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासू लोक तुमच्या आयुष्यात कायमचे राहू इच्छित नाहीत. तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संवाद साधू नये म्हणून तुम्ही त्यांना माफ केले पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात राहण्यास इच्छुक असलेल्या इतर व्यक्तींकडे जावे. मित्रांनो, जर समोरच्या व्यक्तीला तुमच्यामध्ये रस नसेल किंवा तुम्हाला बोलण्याची त्याची इच्छा नसेल तर त्यापासून तुम्ही स्वतःहून दूर गेलेलं अतिमहत्त्वाचं ठरतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.